माळेवाडी आणि वसीम 11 मोहाचीवाडी या दोन टीम मध्ये लढत आहे आणि अंजप संघावरती बक्षिसांचा वर्षाव झाला। पप्पू मिनमिना दादांकडून 1000 रुपयाचं टीम साठी कॅश प्राइज, सुरेश शेठ धुळे यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रवीण पताराच्या 50 साठी हरिश्चंद्र जाधव यांच्याकडून 501 आणि त्याचबरोबर रामचंद्रजी मिनमिने यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज आणि मंगेश 11 क्रिकेट संघ जय हनुमान मंगेश 11 आंतरनीरच्या आयोजनासाठी पप्पू मिनमिना दादांकडून रोख रक्कम 1100 रुपयाचं कॅश प्राइज आपल्या आयोजनासाठी येतंय। मनापासून धन्यवाद पप्पू मिनमिना दादा। 1100 रुपयाचं कॅश प्राइज पप्पू दादांकडून येतं। पप्पू दादा मध्ये क्रिकेटची जाण असणारं व्यक्तिमत्व। पहिला बॉल हवेत आहे, कॅचची संधी आहे आणि कॅच इथून ड्रॉप, कॅच इथून ड्रॉप। पहिल्याच बॉल होते हरेश मालीला जीवनदान, सेफ राहिला हरेश, एका धावेने अकाउंट ओपन झालं ते मोरिया 11 माळेवाडीचं। पप्पू मिनमिना दादांकडून 1100 रुपयाचं कॅश प्राइज या आयोजनासाठी येतं आणि ही खरी या विभागाची ताकद आहे की प्रत्येक कार्यक्रमाला अंजप विभागातील या सर्व नागरिकांचा सहभाग आहे आणि म्हणूनच दरवर्षी आम्हाला स्पर्धा ठेवायला तितकीच ताकद मिळते। धावसंख्या पहिल्या बॉलवरती आली ती 1। तेजस लेकरवालेचा हा प्रयत्न गोलंदाज शमीम, वा सुंदर फटका तेजस लेकरवालेचा, पाठवला चिन्नी सीमा पार, रोड वरती ऑन रोड षटकार। तर या मैदानावरती आदरणीय ग्रुप ग्रामपंचायत सावळे हदवलीचे विद्यमान सदस्य तथा कशेले पंचायत समिती विभाग प्रमुख गणेश मोडक दादा उपस्थित झालेत आणि माजी सरपंच देवी दळवी साहेब उपस्थित झालेत। दोघांनाही विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हायचं। या स्पर्धेसाठी दोघांच्या वतीने तब्बल रोख रक्कम 4500 रुपयाचं आर्थिक सहाय्य करण्यात आलं। गणेश दादांच्या वतीने 2500, देवी दळवी साहेबांच्या वतीने 2000चं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी करण्यात आलं। शमी मूर्ती षटकार आला, तेजसचा फटका हवेत आहे, विकेट कीपरने केली कॅच खारी आणि विकेट आली आहे ती मोरिया 11 मालेवाडीची। तेजस्वीतून बाद डीजे। मात्र 4 बॉल मध्ये 7। वसीम 11 मोहाचीवाडीने शेवटच्या स्पर्धेमध्ये ट्रॉफी जिंकली होती आणि तोच शमीम आता बॉलिंग मार्कवरती आणि शरीरावरती विलासचा चेंडू आदळल्यानंतर 5वा चेंडू इथून डॉट आला आणि धावा संख्या ती मात्र 7। 5 बॉल मध्ये 7 धावा। शेवटचा बॉल शमीमचा, समोर ठेवला चेंडू, ओव्हर नंबर 1 ला इथून केलं फिनिश। शमीमने धावा दिल्यात ते मात्र 7। मोरिया 11 माळेवाडीची धावसंख्या पोहोचली आहे ते मात्र 7। यानंतर सेकंड राऊंडचा सामना होणार आहे। तर स्वर्गीय भास्कर अंजप संघ आपण कुठेच जाऊ नका, यानंतर लगेच आपण सेकंड राऊंडचा सामना देखील खेळवणार आहोत।
यांना स्पर्धेसाठी भरपूर मोठं आर्थिक सहाय्य मागील 2 दिवसामध्ये या स्पर्धेसाठी आलं. गणेशजी मोडक दादा यांच्याकडून रोख रक्कम 2,500. सन्माननीय माजी सरपंच देवी दळवी यांच्याकडून 2,000 आणि त्या दोनही व्यक्तिमत्वांना मी विनंती करेल आपण स्टेजवरती आसनस्थ व्हावं. पप्पू मिनमिने दादांकडून या आयोजनासाठी 1,100 रुपये. त्यानंतर सन्माननीय रामचंद्र वाळकू मिनमिने माजी सरपंच यांच्याकडून 2,000 रुपये. संभाजी पथारे सरांकडून या आयोजनासाठी 1,000 रुपये असं आर्थिक सहाय्य करण्यात आलं. तर सगळ्यांचे मनापासून आभार. आणि भरपूर देणगीदाराकडून आणखी काही रक्कम येणाऱ्या आजच्या दिवसामध्ये येणार आहे. सगळ्या दात्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय की आपण या विभागाला या स्पर्धेला जे सहकार्य करताय त्यामुळे कदाचित आंतरनीडची ही स्पर्धा आज 4थ्या दिवसामध्ये यशस्वी होण्याकडे वाटचाल आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा 7 आल्यात. ओव्हर नंबर 2 पहिला फुल टॉस हरेश मालीचा फटका समोर केलेत. लॉंगॉनच्या खेळाडूने केली मिस्टेक, पोचला चौकार. डीजे हरेश माली इथून व्हाईट बॉल टाकला तो आकाशने. धावा पोचल्या त्या मात्र 12 अंकावरती. संत बॅटिंग सुरू आहे मोरया 11 माळेवाडीची. किमान 4 ओव्हरमध्ये प्रवीण पताराने जो बॅलन्सिंग गेम खेळला 2 ओव्हरमध्ये तो शांत राहिला. 2 ओव्हरमध्ये त्याने 46 धावा ठोकल्या आणि अंजप संघाने 68 धावा आधीच्या मॅचमध्ये उभारल्या होत्या. आकाशचा हा चेंडू बॉलिंग ऍक्शन परफेक्ट आहे पण नो बॉलने इथून खर्च करतो एक धाव. नो बॉल टाकलाय तो मात्र आकाशने आणि धावा पोचतात 13 आणि हरेश मालीला मिळाली आहे फ्री हिट. एक गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे बॅटर हरेश माळीसाठी जिथून फ्री हिट वरती एक बिग हिट खेळण्याची चान्स आहे. फ्री हिटचा चेंडू आहे आणि हरेश मालीने केला इथून कंप्लीट चौकार. डीजे थँक्यू. चला व्हॉलेंटियर आपण चेंडू लवकर पाठवा मैदानावरती. धावा पोचला चौकाराने 17. धावा इथून पोहोचल्यात. जबरदस्त बॅटिंग करतो हरेश माळी. माळेवाडी संघाचा हा अष्टपैलू खेळाडू आहे ज्याच्यावरती नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये एक जबाबदारी राहिली आहे. जबाबदारीने तो खेळ करतोय कारण 17 धावसंख्येवरती सध्या घेऊन गेलाय तो मात्र माळेवाडी या टीमला. मोरया 11 माळेवाडी टीमची ही सुरुवात आहे जिथे मात्र जबरदस्त खेळ सध्या सुरू आहे. हरेश मालीचा फटका इन टू द एअर आणि पाठवला चेंडू मात्र डगआउटच्या दिशेने हरेश मालीला कारण चेंडूवरती कॅच कॅरी केली आणि बिग विकेट गॉन. हरेश इथून बाद.
धाराचेवाडीचे आदरणीय परशुराम मामा इथे उपस्थित झाले. परशुराम मामांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. धाराचेवाडीचे परशुराम मामा आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. यावेळेस कॅच हवेत आहे आणि पकडली आहे कॅच. वसीमने दिला धक्का मोरिया इलेव्हन मालेवाडीला. विकेट इथून बाद होत आहेत लगातार आणि आता थोडा अडचणीमध्ये आला तो मोरिया इलेव्हन मालेवाडी. गोलंदाज आकाशचा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच आणि 17 धावा मोरिया इलेव्हन माळेवाडीची. ओव्हर नंबर 2 आकाश लास्ट बॉलची फेक इथून करणार आहे. शेवटचा बॉल. पंच पुढे जातात, ऑब्झर्वेशन करतील आणि डिसिजन या ठिकाणी देतील. परशुराम मामाने विनंती स्टेजवरती यावं. परशुराम मामा आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मी विनंती करेल अशोक जाधव दादांना की आपण लगेच परशुराम मामांचा सत्कार. नो बॉल. 1 रन इथून कंप्लीट आणि त्यासोबत मिळेल फ्री हिट. मोरिया इलेव्हन माळेवाडीला आणखी एक फ्री हिट मिळालेली आहे आणि 18 धावा आहेत ऑन बोर्ड आणि परशुराम मामांचा सत्कार आपण इथून करू. धाराचेवाडीचे हे ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक यांचा सन्मान आपण इथून करतोय. फ्री हिटचा बॉल असेल मोरिया इलेव्हन माळेवाडीसाठी. 18 धावा सध्या धावफलकावरती आहेत आणि गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, एक मोठा फटका खेळण्याची. वन्स अगेन फ्री हिट. फुल टॉस होता. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये कॅच पकडली व फ्री हिटचा चेंडू आहे. त्यामुळे 1 रन मिळेल आणि मोरिया इलेव्हन माळेवाडी टीम 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 19. चला पाण्याची बॉटल घेऊन जा मैदानावरती. खुशखबर. जय हनुमान क्रिकेट संघ कशेळे आयोजित संतोष शेठ मते चषक 2024 ही स्पर्धा गुरुवार दिनांक 25 जानेवारी ते रविवार दिनांक 28 जानेवारी या 4 दिवसीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. त्या स्पर्धेमध्ये एंट्री फी असणार आहे 2,500 रुपये. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असेल 25,000 ट्रॉफी. दुसरा क्रमांक 12,500 ट्रॉफी. तिसरा आणि चौथा क्रमांक 5,000 ट्रॉफी. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक ट्रॉफी. प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी. आणि कशेळकरांच्या स्पर्धेमध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर कशेळचे सुधीर मते, रवींद्र शेळके, संजय मते, किरण मते, रुपेश ठोंबरे यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. आणि कशेळचं HP पेट्रोल पंपाच्या मागचं जे मैदान आहे त्या मैदानावरती ही स्पर्धा होईल. 5 संघ आतापर्यंत बुक झालेत तर 27 संघांना अजून संधी आहे की आपण संतोष मते चषकामध्ये 25 ते 28 जानेवारी या स्पर्धेमध्ये 2,500 रुपये प्रवेश फी भरून आपण 100% त्या स्पर्धेमध्ये प्रवेश घ्या. तर या ठिकाणी कृष्णा विराजी जाधव साहेब उपस्थित झालेत. आपण स्टेजवरती यावं. पहिल्या चेंडूवरती विकेट आली. धावसंख्या फक्त आहे ती मात्र 19. विकेट गमावल्यात मोरिया इलेव्हन माळेवाडीने. लगातार झटके दिलेत वसीम इलेव्हन मोहाचीवाडीने आणि 19 धावा धावफलकावरती. गोलंदाजीवरती भाऊ राठोड आलाय आणि मोरिया इलेव्हन माळेवाडीसाठी एकतरी फलंदाज खेळपट्टीवरती राहिला तर या धावसंख्येला तो चांगला बिल्टअप करेल. अन्यथा वसीम इलेव्हन मोहाचीवाडीचा असाच बॉलिंग अटॅक राहिला तर लगातार विकेट जात राहिल्या. धावा थांबल्यात कारण 19 धावा अवघ्या ऑनबोर्ड आहेत आणि तिसऱ्या ओव्हरचा खेळ देखील सुरू झाला. नितीन नवीन फलंदाज उतरलाय. समोर होतो मात्र भाऊ राठोड आणि आता मोरिया इलेव्हन माळेवाडी टीम कडून 4 विकेट इथून गमावलेत. बाऊचा चेंडू, नितीनचा फटका, समोर खेळाडू आलाय. एका टप्प्याने चेंडू त्याच्या हातामध्ये पोहोचला आणि दुसऱ्या धावेचा कॉल वेगाने धावला खेळाडू. थ्रो थोडा उंचावरून होता आणि त्या कारणास्तव 2 धावा कंप्लीट केल्या. 21 धावा झाल्यात मोरिया इलेव्हन माळेवाडी टीमच्या. आज ही मॅच वसीम इलेव्हन आणि मोरिया इलेव्हन माळेवाडीची
पहिल्यांदाच हे संघ एकमेकांच्या विरोधात खेळतात, त्यामुळे दोघांनाही एकमेकांचा फारसा अनुभव नाहीये, त्यामुळे ही मॅच थोडी मजेशीर होईल. नितीनचा फटका चांगला आहे, खेळाडू दूर आहे, चेंडू सीमा रेषेच्या दिशेने निघाला आणि पोहोचलाय देखील, सीमा पार आलाय नितीनचा चौकार. डीजे पोचलाय मोरिया 11 माळेवाडी. भाऊचे चेंडू संपले 4, गोलंदाज भाऊचा 5वा बॉल. समोर नितीनने उडवलाय, खेळाडू आहे जजमेंट आणि पकडली कॅच, विकेट आली खात्यामध्ये. अर्धा संघ तंबू मध्ये पाठवलाय तो मोरिया 11 माळेवाडीचा, कारण धावा संख्या ती मात्र 27. डीजे संघाला पराभूत करत एक नवा इतिहास, नवा विक्रम प्रस्तावित केला. त्यामुळे बलाढ्य संघ जरी असेल तरी छोटा संघ त्या संघाला का पराभूत करू शकणार नाही, हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा संघ पेटून उठतो आणि तसा पेटून उठावा लागेल मोरिया 11 माळेवाडीला. 3 ओव्हरमध्ये 27 आहेत, किमान या ओव्हरमध्ये जर 20 ते 22 धावा आल्या तर 50 पर्यंत जाऊ शकेल. आणि नितीनला, विलासला इथून ती चान्स घ्यायची. विलास स्ट्रायकर येईल आणि गरज आहे ती या ओव्हरमध्ये धावांची. पहिला बॉल विलासचा फटका, खडे खडे खेळले आणि गमावले विकेट. विकेट नंबर 7, धावा 27.
हवे ते चेंडू आणि किथून कॅच कॅरी होणार नाही. एकच रन मिळेल मोरियाईलवर माळेवाडीला. धावसंख्या पोहोचली 28. सुरुवात जी झाली होती मोरियाईलवर माळेवाडीची ती जबरदस्त होती, थोडी शांत होती, धावसंख्या मात्र मस्त होती. पण विकेट आले आणि त्यानंतर संघाची धावसंख्या फक्त 28 पर्यंत. समोर खेळलेत लॉंगऑफ मध्ये खेळाडू बॉल पर्यंत पुढे सरसवतात आणि 2 सिंगल या ओव्हर मध्ये आलेत. 29 धावा धावफलकावरती झाला. 3 बॉल संपलेत, 29 धावा झाले. वसिमिलवर मोहाचेवाडीचा बॉलिंग अटॅक जो राहिला, बॉलिंग अटॅक वरती शमीपने सुरुवात केली. आकाशने त्याला थोडा टच दिला आणि त्यानंतर आता 29 धावा आहेत. फटका आला या चेंडूवरती, खेळाडू दूर आहे. दुसऱ्या धावेसाठी स्वतः गोलंदाज पुढे गेलाय, म्हणजे प्रयत्न करतील का फलंदाज. पाठीवरती चेंडू, एकाच रन नाही. वसीमने बॉल तिथून कव्हर केला आणि रन झालेत आतापर्यंत 30. धावसंख्या थोडी संत गतीमध्ये. 4 बॉल संपले, 30 धावा आहेत. पंचांचा रोल तितकाच महत्वाचा. अक्षय जाधव आणि त्याचबरोबर किरण जाधव हे पंचांच्या भूमिकेत आहेत. नो DRS या सिस्टमने आपण ही स्पर्धा खेळवतो. स्पर्धा लाईव्ह आहे पण कुठलाही रिव्ह्यू नसेल टीमसाठी. नो बॉल इथून अनाऊन्स केला आणि सोबत मिळालाय नो बॉल वरती हा चौकार. धावा मिळतील 5. मोरियाईलवर माळेवाडी संघाला हा धावसंख्येचा पंजा घेऊन जाईल 35 या धावसंख्येवर. एकाच इनिंग मध्ये 3 फ्री हिटचे चेंडू आलेत आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. 41 ट्रॉफी आम्हाला त्यांनी दिल्या स्पर्धेमध्ये. तर सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते, तंटमुक्ती अध्यक्ष पंढरनाथ हिलाल साहेबांचं शुभ आगमन मंचावरती आणि 2 धावांचा प्रयत्न इथून कंप्लीट करत असताना मोरिया 11 मालेवाडी पोहोचला 2 धावांनी 37 या धावसंख्येवरती. फिट अँड फाईट अशी मॅच आहे मोरिया 11 माळेवाडीसाठी. कारण वसिमिलवर मोहाचीवाडी हा संघ त्यांच्या विरोधात पहिल्यांदाच आलाय आणि भेट झाली. आता त्या भेटीचं रूपांतर रिझल्ट काय येईल हे बघायचंय. क्लीन बोल्ड केलंय, 8वी विकेट कमावली आणि 37 वरती डाव आटोपलाय. कार्यक्रम संपला पहिल्या इनिंगचा. 37 झाल्यात आणि 38चं टार्गेट असेल. आणि डीजे मार्शला विनंती करेल की पंढरनाथ हिलाल साहेबांसाठी एक सुमधुर गाणं आपण वाजवा.
रिक्वेस्ट स्टेजवरती यावं आपण. तर या क्रीडा स्पर्धेसाठी मैदानावरती टँकरने पाण्याची व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिली. ते वाकस गावाचे भाई पेमारे अर्थात प्रदीप पेमारे दादा उपस्थित झाले. भाईंना विनंती करेल, भाई आपण मंचावरती यावं. आपण पाणी दिल्यामुळे मैदानावरचा धुरळा मात्र कमी झाला आणि वाकसचे भाई पेमारे यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. मॅच होईल इथून सुरू. 38चं टार्गेट भाऊ राठोड ऑन स्ट्राईक. नॉनस्ट्रायकरला मनेश आणि गोलंदाजीसाठी मोरिया 11 माळेवाडीकडून पहिला गोलंदाज असं तेजस लेकूरवाले. आता ही फाईट पहिल्यांदा क्रिकेटच्या मंचावरती दोन संघामध्ये वसीम इलेव्हन मोहाचीवाडी आणि मोरिया 11 माळेवाडी. पहिला सामना दोघांसाठी खास आहे आणि कोणता संघ कोणत्या संघाला पराभव देईल, कोणता संघ जिंकेल याची चर्चा आहे. आणि जाऊया मॅचला होती सुरुवात. गेम इज ऑन. पहिला बॉल तेजसचा. पहिला बॉल भाऊ राठोडसाठी. मजबूत वाटणारा वसीम इलेव्हन मोहाचीवाडी संघ आणि तगड्या फलंदाज भाऊ राठोडच्या समोर तेजस लेकूरवालेचा हा पहिला डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली म्हणायला हरकत नाही तेजस लेकूरवालेच्या या षटकाची, कारण इथून 38 धावा देखील थांबवता येण्यासारखे आहेत. तर असा टिचून मारा झाला, समोर चेंडू आले, डॉट बॉल आले, विकेट आल्या, तर गेम इथून चेंज करता येईल मोरिया 11 माळेवाडी टीमला. भाऊचा शॉट पूर्णपणे ताकद झोकली आणि केली एक कॅच कॅरी. धक्का दिला पहिला भाऊचा धक्का मोरिया 11 माळेवाडीने दिलाय तो वसीम इलेव्हन मोहाचीवाडी टीमला. डीजे श्री गणेशा 2 धावांनी ओमकारने केला आणि 3 बॉलमध्ये धावसंख्या 2. 38 धावा देखील डिफेन्स करण्यासारखे आहेत, कारण वंजारपाडा टीमने सेमीफायनल मध्ये बीड संघाला 3 ओव्हरमध्ये 25 धावा करू दिल्या नाहीत. त्यामुळे हायएस्ट धावसंख्या उभारणारे हे मैदान, अगदी लोवेस्ट स्कोर देखील या मैदानात डिफेन्स झालेला आहे. फटका चांगला ओमकारचा. पुन्हा एकदा पॉईंटच्या शतक्षक वेगाने राहतो. 2 खेळाडू चेंडूच्या पाठीमागे. चेंडू ढकललाय, चेंडू पुढे आणि खेळाडू मात्र मागे घसरलाय. जितेंद्र 2 धावांनी पुन्हा ओमकारने धावफलकावरती 4 बॉलमध्ये धावसंख्या आली ती 4. गेम हा थोडासा लो स्कोर आहे या मैदानाच्या मानाने, पण तरी देखील सामना रफटफ होईल. भगवान माळी अपडेटर या स्पर्धेचे मस्को कंपनीमध्ये लवजी येथे ते कार्यरत आहेत. आंतरनीटचे भगवान माळी अर्थात BMW अशी त्यांची ओळख आहे आणि बेस्ट अपडेटर या संपूर्ण स्पर्धेचे ते राहिलेत. धावसंख्या पोहोचली आहे 4 बॉलमध्ये 4. फटका केला ओमकारने हवेत डाऊन दी बॉल आले आणि विकेट कमावली ती मात्र ओमकारची. धक्का क्रमांक 2. 5 चेंडू धावसंख्या पोहोचली आहे 4. डीजे
5 बॉल धावा झाल्या 4. गोलंदाजी मार्क वरती आलाय तो मात्र तेजस आणि शमीम आलाय न्यू बॅटर ऑन क्रीज. अवघ्या 4 धावा आहेत. 2 विकेट 2 धक्के दिलेत ते मात्र तेजस लेकरवालेने. शेवटचा बॉल पॉवर प्लेची ओव्हर इथून कंप्लीट केली. तेजस लेकरवाल्याने जबरदस्त स्पेल टाकला. धावा दिल्या फक्त 4. 18 बॉल आणि गरज होती मात्र 34 धावांची. गणेश मोडक दादा कशले पंचायत समिती विभाग प्रमुख यांचं इथे शुभागमन होतं. गणेश दादा स्टेजवरती आपण यावं. त्यांच्या समवेत माजी सरपंच देहू दळवी आपणही मंचावरती यावं. आणि 18 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत कंपल्सरी 34. अठरा बॉल आणि 34 ची गरज आहे. गोलंदाज पहिलाच बॉल फटका आला हवेत आहे आणि खेळाडू नाहीये त्या रिझर्व मध्ये. ठोकला चौकार. विजय. दुसरा चेंडू चांगला बॉल टाकला गोलंदाजाने. 16 चेंडू 30 धावांची गरज आहे. मोरियलर माळेवाडी देखील आपल्या बाजूने सर्वतोपरी प्रयत्न करते वसिमिलर मोहाचेवाडीच्या फलंदाजांना थांबवण्यासाठी. 16 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. लो स्कोअर मॅच आहे पण कट टू कट फाईट देतोय तो मोरियलर माळेवाडी. 16 बॉल कंपल्सरी टार्गेट करायचं चेस 30. पुन्हा एकदा चेंडू गोलंदाजाचा खाली राहिला आहे. फलंदाजाला देखील थोडंसं झुकवलंय आणि सामना झुकवण्यासाठी अशा डॉट बॉलची गरज आहे कारण 15 बॉल आणि 30 धावांची गरज. आणि यानंतर होणारा सामना स्वर्गीय भास्करीलन अंजप विरोधात या मॅच मध्ये जिंकणारा संघ अशी सेकंड राऊंडची मॅच होईल. आणि इथून 15 बॉल आणि 30 धावा. मोरियलर माळेवाडीने देखील या लो स्कोअर मॅचला थोडंसं रफटप बनवलं आणि गोलंदाजाचे चेंडू मात्र चांगले येत आहेत. पुन्हा एकदा समोर आले होते मागे उडवण्याचा प्रयत्न होता आणि 14 बॉल आता धावा पाहिजे 30. टाळ्या वाजतात. पूर्णपणे कॉन्फिडन्स आता वाढलाय तो मात्र गोलंदाजी करणाऱ्या मोरियलर मालेवाडीचा कारण वसिमिलियन मोहाचेवाडीकडून हे डॉट बॉल हे घातक आहे टीमसाठी कारण या डॉट बॉलने सामना थोडासा फसतोय. 14 बॉल धावा पाहिजे 30. फटका यावेळेला सावध केलाय. पकडली झेल आणि कमावली विकेट. वसिमिलियन मोहाचेवाडी टीमचा फलंदाजीतून बाद.
संघासाठी सामना इथून थोडंसं विनिंग पर्सेंटेज आपल्या बाजूने खेचलं. विनायक बिडकरचा शॉट, खेळाडू आले, एकच रन. 2 ओव्हरचा स्पेल इथून समाप्त झालाय. मोरिया इलेव्हन माळेवाडी टीमने धावा खर्च केल्यात, तर मात्र 9 आणि विजयासाठी 12 चेंडूत आणि वसीम इलेव्हन मोहाचीवाडी टीमला धावा पाहिजेत 12 बॉलमध्ये कंपल्सरी 29. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 3 अर्धशतके आपण पाहिली, ज्यामध्ये प्रवीण पथारे याने एकाच स्पर्धेमध्ये 250 ठोकल्यात. काल प्रवीणने 55 धावांची इनिंग खेळली आणि आज देखील प्रवीणने 52 धावांची इनिंग केली आणि त्यानंतर अक्षय जाधव याच्या बॅटमधून देखील 56 धावांची इनिंग या स्पर्धेमध्ये आली. अशा 350 झाल्यात आणि त्यानंतर देखील बीड संघाच्या नितीन धुळेने देखील 42 धावांची इनिंग खेळली. अशा 4 बेस्ट इनिंग या स्पर्धेमध्ये आल्यात आणि 2 ओव्हरमध्ये 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे ती वसीम इलेव्हन मोहाचीवाडी टीमला. विनायक बिडकर आणि शमीम या 2 खेळाडूंवरती आता विजयाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि हा सामना बघता बघता लो स्कोर वाटत होता, कारण या मैदानावरती 70 धावा देखील चेस झाल्यात, त्यामुळे हा स्कोर फारच कमी होता. पण मोरिया इलेव्हन माळेवाडी टीमच्या तेजस लेकूरवाले आणि यश लेकूरवालेने जो गोलंदाजीमधून बॉलिंग अटॅक पेश केला त्यामध्ये थोडासा आता अडचणीमध्ये पकडलंय तर वसीम इलेव्हन मोहाचीवाडीला आणि सामना 12 चेंडू 29 धावांचा. पहिला बॉल विनायक बिडकरचा फटका, कॅच केली कॅरी आणि गोल्डन विकेट. विनायक बिडकर देखील इथून येते बाद. वसीम इलेव्हन मोहाचीवाडी संघाच्या अडचणी आणखी वाढताना विनायकची विकेट. डीजे चला, नवीन फलंदाज विनोद कोण आले? सुरेश. 11 बॉल आणि 29 पाहिजेत. 11 बॉल 29 पाहिजेत. जी झेल पकडली गोलंदाज विलासने, कॅच इथून विकेट घेऊन आली विनायक बिडकरची. 11 बॉल 29. वसीम इलेव्हन मोहाचीवाडी करून एखादा तरी षटकार ठोकणारा फलंदाज, यातून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. फटका खेळलाय खेळाडू, नितीनच्या बाजूने चेंडू बाउंड्री लाईनच्या समोर फील्ड झालाय, थ्रो आला आणि एकच धाव. 10 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. कोणता संघ जिंकेल? वसीम इलेव्हन मोहाचीवाडी संघ. शमीम वरती आता विजयाचं सूत्र आहे, कारण शमीमची बॅट जर तळपली तर वसीम इलेव्हन मोहाचीवाडी संघासाठी सामना हे टार्गेट इथून सोपं होईल, कारण 10 बॉल धावा पाहिजेत, अजूनही 28. विलाचा हा चेंडू, शमीमचा फटका इथून आला नाही आणि चेंडू थोडा बाहेर निघाला, मिळाला व्हाईट बॉल. 10 बॉल 27 पाहिजेत. 39चं टार्गेट होतं, 38चं टार्गेट होतं, माफी असावी. आणि इथून सामना 10 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी विलास, खतरनाक बॉलिंग आहे आणि समोर बॅक टू द बॉलर चेंडू होता. कमालीचा स्पेल आणि कमालीची फिल्डिंग, टाळ वाजतायत. मोरिया इलेव्हन माळेवाडी संघाची ही मॅच बघण्यासाठी शिवाजी मार्के दादा कोलिवलीवरून मॅच बघण्यासाठी आले. शिवाजी मार्के दादा, आपलं स्वागत. आपणही मंचावरती यावं. साईड स्क्रीनच्या समोर शिवाजी मार्के दादा या मॅचचा आनंद घेत आहेत. गोलंदाज तयार. शमीमसाठी चेंडू विलासचा पूर्णपणे आता मॅच वरती पकड निर्माण करतोय. आपल्या गोलंदाजीने भेदक माराने मोरिया इलेव्हन माळेवाडी संघाचा हा दबदबा मैदानाच्या आतमध्ये दिसतोय, कारण सामना इथून अजूनही गरज आहे ती मात्र जवळपास.
15 धावा झाल्यात, अजून गरज आहे 23 धावांची. शमीमचा शॉट लोअर फुल टॉस होता आणि फटका तिथे खेळाडू चेंडूपर्यंत झडप आणि दुसरा धावेचा कॉल. शमीम धावलाय, नॉन स्ट्रायकर रेनला फेक व्हायला पाहिजे होती. पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. फलंदाजीतून सेफ. धावा संख्या पोहोचतीये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वसीम इलेव्हन मोहाचीवाडी संघाची 17, विजयासाठी येणारे 6 चेंडू आणि गरज आहे कंपल्सरी 21 धावा संख्येची. 6 बॉल आणि कंपल्सरी 21 धावांची गरज आहे. काय बॉलिंग अटॅक पेश केलाय. तेजस लेकुरवालेची सुरुवात, यश लेकुरवालेची ओव्हर आणि त्यानंतर विलास या गोलंदाजाने टाकलेला स्पेल. 3 ओव्हरमध्ये फक्त धावा 17, अनथ्रेड नीडचं मैदान आणि 6 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. पाण्याची व्यवस्था करा. मोरिया इलेव्हन माळेवाडी संघाने 18च्या 18 चेंडूवरती प्रत्येकाने आपल्या बॉडीला मुवमेंट दिली, हालचाल केली आणि सामन्यामध्ये थोडी काय होईना पण जी बाजू मजबूत होती वसीम इलेव्हन मोहाचीवाडीची, भाऊ राठोडची विकेट इम्पॉर्टंट होती कारण भाऊ चांगला टच मध्ये होता. त्यानंतर विनायक बिडकर वरती अपेक्षा होती. विनायक बिडकरची जी कॅच पकडली विलासने, तिथे सामना पुन्हा एकदा ताब्यात आला आणि आता 6 बॉलमध्ये 21. गेम चेंज इथूनही करता येईल वसीम इलेव्हन मोहाचीवाडीला, कारण या खेळपट्टीवरती एकेका ओव्हरमध्ये 35 धावा देखील झाल्यात. त्यामुळे इथून हा सामना 6 बॉल 21चा आहे, पण 6 बॉल 21 मध्ये हा सामना इथूनही जिंकता येईल वसीम आणि शमीमला, कारण मोहाचीवाडी संघाचा वसीम आणि शमीम हा खेळपट्टीवरती आहे. अंजप संघाचे भरपूर पाठीराखे, पूर्ण रोडचा एरिया हा अंजप संघाच्या पाठीराख्यांनी काबीज केलाय, कारण यानंतर त्यांचा सामना आहे आणि पप्पू मिनमिने पंढरनाथजी हिलाल साहेबांची चर्चा आहे. आपल्याला कदाचित या मैदानावरती आणखी काही स्टँड बनवता येतील का बसण्यासाठी, याची चर्चा होती या दोघांमध्ये. कदाचित पुढच्या स्पर्धेमध्ये तीही तुमची रिक्वायरमेंट पप्पू मिनमिने दादा आणि पंढरनाथजी हिलाल साहेब पूर्ण करतील. आणि पंढरनाथजी हिलाल साहेब जर पाहिलं तर सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर तंटमुक्ती अध्यक्ष. लक्ष 2024 तर आहेच, पण त्यासोबत साहेबांचा उद्योग देखील आहे. म्हणजे बांधकामासाठी तुम्हाला जर डबर पाहिजे असेल तर साहेबांकडून आपण घेऊन जाऊ शकता. त्यामुळे स्वतःची खाण आहे, त्यामुळे ते कधीही खाणीतून आपल्या मेहनतीने स्टँड इथे उभारू शकतात. 6 बॉल 21. पहिला बॉल वसीमचा फटका, चेंडू बाउंड्री लाईनच्या पार झाला आणि सामना इथून 5 बॉल 17. सामना सोपा आहे, लोवे स्कोर आहे आणि शमीने जर अशी बॅटिंग केली तर जिंकता येईल वसीम इलेव्हन मोहाचीवाडीला. अजून सांगू शकत नाही की कोणता संघ विजयाचा दावेदार होईल, कारण वसीम देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे इरादा पक्का केला वसीमने. सुरेश आहे, माफी असावी. वसीम इलेव्हन मोहाचीवाडी टीम इथून जिंकता येईल. सुरेश आहे आणि शमीम आहे आणि 5 बॉलमध्ये धावा पाहिजे 17. चेंडू मागे केलाय. रिव्हर्स शॉट जसा असतो फलंदाजाला तसा गोलंदाजाचा हा रिव्हर्स चेंडू, रिव्हर्स स्पिन होता. असा चेंडू जर कदाचित असं वाटलं की हा चेंडू विकेट किपरच्या डोक्यावरून गेला आणि तो जर गेला असता तर मोरिया इलेव्हन माळेवाडीच्या पाठीराख्यांना हलकीशी चक्कर जरूर आली असती. 5 बॉल धावा पाहिजे 17. पुढे आलाय सुरेश, फटका खेळला गोलंदाजाच्या बाजूने, चेंडू आहे डायरेक्ट हिट, फलंदाजीतून आउट. सुरेश इथून परतलाय आणि सामना आला 4 बॉल 17. चार बॉल आणि धावा पाहिजे 17. शमीम फुल टॉस आणि शमीमचा हा ब्लॉक बस्टर शॉट, षटकार. सामना आलाय तो मात्र 3 बॉल 11 धावांचा. सामना ताब्यामध्ये अजूनही वसीम इलेव्हन मोहाचीवाडी टीमच्या, कारण मोरिया इलेव्हन मालेवाडी संघाने जरी आधीच्या चेंडूवरती भरपूर मेहनत घेतली असली
तरी 1-2 चुकीचे चेंडू संघाला पराभवाच्या छायेत घेऊन जाऊ शकतात आणि शमीम मध्ये ती कॅपॅसिटी हाय पोटेन्शियल बॅटर आहे. शमीम 3 बॉल मध्ये धावा पाहिजेत 11. शमीमचा शॉट आणि इथून विकेट आली आहे शमीमची. सामना आता 2 बॉल 11ची गरज. फटका महेश राठोडचा, पकडले कॅच आणि सामना आता 1 बॉल 11. वसीम मिलन मोहाचीवाडी संघाच्या हातातून सामना आता थोडं निसटत असताना हा 1 बॉल 11चा सामना आता शेवटचा बॉल इथून टाकला जाईल. काय बॉलिंग राहिली तेजस लेकरवालेची, यश लेकरवालेची, विलासची आणि आता संकेतची. धाकधूक होती शमीमच्या षटकारानंतर पण विकेट आली आणि आता सामना सेफ आहे. पण तरी देखील एखादा खराब चेंडू आला तर सामना फिरू शकतो. क्रिकेट आहे. काल नाईट बॉक्स मध्ये एकेका बॉल मध्ये 15-15 धावा होताना बघितलंय. काही होऊ शकतं. 1 बॉल या 11ची गरज आहे. नाईट बॉक्स क्रिकेट फारच वेगळं आहे. पहाटेचे 6:30 वाजले. 32 संघांचा एका रात्रीचा गोंधळ आणि 31 मॅचेसचा थरार. धावा संख्या 1 बॉल मध्ये 11. वेळ फार महत्वाचे असते. पैसा आपल्याकडे येतो जातो. मला संपूर्ण रात्र खेळणं हे खेळाडूंसाठी खूप मोठी कामगिरी आहे खेळाडूंची. आपलं असं काही नसतं. 1 बॉल 11ची गरज होती आणि जिंकला सामना मोरिया माळेवाडीने. अविश्वसनीय असा विजय मिळवला आणि चला मोरिया 11 माळेवाडी अभिनंदन आम्ही करू आपला आणि पप्पू मिनवे